आणि आता सर्व करूया. नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी एक अशी मस्त हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. भाकरीचाच प्रकार आहे, पण इतकी टेस्टी होते. तुम्ही ती ब्रेकफास्ट साठी वापरू शकता, टिफिनला वापरू शकता, प्रवासात घेऊन जाऊ शकता, पराठा सारखं खाऊ शकता. रात्री काहीतरी जेवणाचा सगळ्याचा घाट घालायचा त्याच्यापेक्षा सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे. आपल्या कर्नाटकातली स्पेशल आहे. कसं करायचं चला बघूया. रेसिपीचं नाव आहे मेंथी सोप्पन जोलद रोटी मसालावाली. कसं करायचं चला बघूया. आपण याला मराठी नाव देऊया मेथी मसाला भाकरी. अगदी सोपं आहे. करायचं कसं दाखवते. कढई किंवा एक छान जाड बुडाचं पातेलं घ्या. ज्या वाटीने माप घेतोय त्याच वाटीने आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचंय. एक वाटी पाणी गरम करायला ठेवूया. हे पाणी गरम होते तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया. इथं बघा, एक अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, हा जवारी लसूण, 2 ते 3 गड्डे घातलेत आणि तिखट पाहिजे म्हणून हिरवी मिरची 3 ते 4 आणि हे आधी वाटून आणूया. हे असं खडबडीत झालेलं वाटण त्याच्यात घालूया. एक अख्खी जुडी मेथीची, मोठा चमचा तीळ, चवीपुरता मीठ, थोडासा गूळ 1 चमचा भर. गुळाने चव छान येते. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. हे जरा छान उकळू दे. ही अशी हलकी हलकी उकळ आली की ह्यात आपण ज्या वाटीने पाणी घेतलं ना त्याच वाटीचा अंदाज घ्यायचा आहे. अर्धा वाटी बेसन आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. हे सगळं मिक्स करूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याला झाकण ठेवून एक उकड काढू. उकडून घेऊया आपण. झाकण ठेवूया. एक 5 मिनिटं ह्याला छान उकडू दे. तर गॅस बंद करते आणि हे जे पीठ आहे हे आपण एका परातीत काढून घेऊया. जरासं थंड होऊ दे, म्हणजे हात आपण ह्यात घालू शकतो एवढं. हे खूप थंड व्हायला द्यायचं नाही. हाताला थोडंसं ज्वारीचं पीठ पुन्हा एकदा लावून घ्यायचं आणि हे छान मळून घ्यायचं. गरम असतानाच, फार गरम नाही. हाताला जरा चटके बसणार. आपल्यात म्हणच आहे की आधी हाताला चटके मग मिळते भाकर. जरा हाताला चटके घेतच. आणि काय करायचं सांगू, थोडं कोरडं पीठ आहे ना हाताला चोळून घ्यायचं आणि मग हे असं मळायचं. म्हणजे त्यातला तो मवाळपणा जाऊ दे, नाहीतर आपल्याला हे भाकरी बनवता येणार नाही. असं सगळा हा गोळा एक करून आता आपण जोलद रोटी बनवूया. आपल्याला हवा तेवढा लहान मोठा गोळा घ्यायचा. थोडं पीठ सर लाटायचं. याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्या फाटतातच, पण भाकरीसारखं आपल्याला ह्याला नीट असं प्लेन करता येत नाही. अगदी तुम्हाला प्लेन हवं असेल तर तुम्ही सरळ एक कटर वगैरे घेऊन किंवा झाकण वगैरे घेऊन त्याला प्लेन करू शकता. छान भाकरी तयार होते. आपण जशी भाकरी हातावर थापतो ना अगदी तशी. आता इथं मी भाकरीचा तवा घेतलाय, त्याच्यावर ही भाकरी टाकायची
थोडस पाणी जे आहे ते लावायचं. आपण भाकरी कसं करतो तसंच. पाणी सुकत आलं की किती पातळ झाले बघा, अगदी पेपर सारखी होते. खरंच चिरा अशा पडतात, अगदी हे होत नाही. हे असं पलटवायची. बस आता छान भाजू दे त्याला. ही ना आपल्या भाकरीसारखी फुगत नाही, कारण याच्यामध्ये मेथी, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा असतो ना, त्यामुळे अशी खूप अशी टम्म फुगते वगैरे अशातला काही प्रकार नाहीये. छान दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची. ह्याला एक साइडून तेल नाही घालायचं, छान घरावी तूप घालायचं. हे छान खरपूस भाजून घ्यायची आणि आता सर्व करूया. अशी ही छान पेपर सारखी पातळ आपली मेंते सोपन मसाला जोलद रोटी रेडी आहे. कर्नाटक स्पेशल ब्रेकफास्ट आहे. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना मेथी आणि ज्वारी खायचं आहे आणि सारखं तेच भाकरी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा जोलद रोटी पराठ्याचा प्रकार खूप छान आहे. नक्की करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विष्णू मनोहर्स मास्टर रेसिपीज.